2 तारखेला झालेल्या पावसामुळं पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पण काही शेतकऱ्यांना हे समजत नाही की पिकाचं नुकसानची तक्रार कशी नोंदवायची. त्याच्यासाठीचा खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. प्ले स्टोअरवरून हा क्रॉप इन्शुरन्स ॲप डाउनलोड करून घ्यायचा. त्याला ओपन करायचं. त्याच्यानंतर कंटिन्यू या गेस्टमध्ये जायचं. क्रॉप लॉसला क्लिक करायचं. त्याच्यानंतर क्रॉप लॉस इंटिमेशनला क्लिक करायचं. तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा. त्याच्यावर आलेला OTP टाकायचा. त्याच्यानंतर खरीप सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर 2024 घ्यायचं. त्यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजना घ्यायचा आणि महाराष्ट्र सिलेक्ट करायचं. सबमिट करायचं. त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी CSC थ्रू भरलेले, त्याच्यामुळे ते CSC ऑप्शन निवडायचा आपण. नंतर त्याच्यानंतर आपल्याकडे ॲप्लिकेशन पॉलिसी नंबर असणारच आहे. रिसिप्ट तो याच्यात एंटर करायचा. नेक्स्ट करायचं. पॉलिसी नंबर सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर बघून घ्यायचं आपण किती पीक विमा भरले आहे ते. त्याच्यानंतर एक सिलेक्ट करून त्याच्यातून निवडायचं की आता याच्यामध्ये 2 ऑप्शन आहे, पण आपण जास्त पाऊस पडल्यामुळे एक्सेस रेनफॉल घेऊ. पूर पण घेऊ शकता तुम्ही, पण एक्सेस रेनफॉल घ्या, कारण 2 तारखेला खूप पाऊस पडला आहे. त्याच्यानंतर 2 तारीख सिलेक्ट करायची इथं. आता तुमच्या क्रॉपची स्टेट टाकायची की स्टँडिंग क्रॉप आहे म्हणून. 100% नुकसान टाकून द्या. कंपनी त्याच्यानुसार देऊन टाकाल आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर एक लाईव्ह फोटो घ्यायचा आहे आपल्या शेताचा. व्हिडिओ पण टाकू शकता तुम्ही. बघून घ्यायचं सगळं आणि सबमिट करायचं. असा डॉक्युमेंट नंबर होईल, त्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. तसं तुम्हाला मेसेज पण येऊन जाईल नंतर. सेम तुम्ही जर 2-3 पिकं भरलेले असतील तर त्यालाही सेम असंच करायचं आहे. जसं एक नंबरचं पीक सिलेक्ट केलं तसं 2 नंबरचं सिलेक्ट करायचं. पूर्ण माहिती भरायची, व्हिडिओ टाकायचा, फोटो टाकायचा आणि नेक्स्ट करायचं. असा मेसेज येऊन जाईल बघा तुम्हाला. याचा अर्थ असा आहे की तुमची कंप्लेंट रहित झालेली आहे. कंपनी वाले तुमचं सर्व्हिससाठी येऊन जातील. आता तुम्ही तक्रार केलेली डॉक्युमेंट नंबरनुसार